Okay, so our point is activities in initial response and phase after detection or identification of the incident. तर लास्ट लेक्चरला आपण जर इन्सिडेंट हॅपन झाला तर त्यानंतर काय प्रोसिजर परफॉर्म करायचे आहे, त्यानंतर कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करायचे, कुठल्या कुठल्या स्टेप्स त्यामध्ये राहतात, हे सगळं आपण बघितलं. त्यामध्ये बघा डॉक्युमेंटेशनची होती, रिझॉल्युशनची होती, या सगळ्या स्टेप्स आपण डिस्कस केल्या. या स्टेप्स दॅट इज द प्री इन्सिडेंट प्रिपरेशन काय, डिटेक्शन ऑफ इन्सिडेंट कसा करायचा, त्यानंतर जर इन्सिडेंट हॅपन झाला असेल तर इनिशियल रिस्पॉन्स काय द्यायचं, त्या रिलेटेड स्ट्रॅटेजी कशी डिसाईड करायची, इन्व्हेस्टिगेट कसं करायचं इन्सिडेंट, त्याचं रिपोर्टिंग कसं करायचं, आणि फायनली रिझॉल्युशन दॅट वी हॅव डिस्कस ऑलरेडी. So in today's lecture we are going to see what are the activities that we perform whenever the incident actually happen in an organization. So first and most is important activity is initial response phase. So the phase after detection of incident is initial response, which is depicted in the figure. This section discuss the activities of initial response. बघा ह्यामध्ये या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या ॲक्टिव्हिटीज आपण परफॉर्म करणार आहे, किंवा ऑर्गनायझेशनमधले जे काही एम्प्लॉईज आहेत, CSIRT टीम वगैरे, ते सगळ्या या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करतात टू आफ्टर द इन्सिडेंट हॅपन इन अन ऑर्गनायझेशन. ज्या इन्सिडेंट होतं त्यामध्ये पहिली आता मोस्ट इम्पॉर्टंट आहे इनिशियल रिस्पॉन्स फेज. म्हणजे ॲक्च्युली इन्सिडेंट हॅपन झालं आहे त्यानंतर ऑर्गनायझेशनमधल्या एम्प्लॉईजने, CSIRT टीमने कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज परफॉर्म करायच्या हे आपण इनिशियल रिस्पॉन्स फेजमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, वेन कम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट ऑकर्ड, the organization will face the many challenges. So there need to be process that supports the following. आता काय काय आपल्याला चॅलेंजेस फेस करायला लागतात. क्विक अँड इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग. आता इन्सिडेंट ऑर्गनायझेशनमध्ये हॅपन झाला त्यानंतर काय परफॉर्म करायचं, म्हणजे कुणाला इन्फॉर्म करायचं मॅनेजमेंटमध्ये, त्यानंतर सगळ्या स्टेक होल्डरना इन्फॉर्म करायला लागेल. तर त्यासाठी डिसिजन, त्यासाठी स्ट्रॅटेजी डिसाईड करायला लागेल, इनिशियल रिस्पॉन्स काय द्यायचा हे डिसाईड करायला लागेल. हे सगळ्यासाठी डिसिजन मेकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. सो क्विक अँड इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग. आता अटॅक नंतर तुम्ही जेवढा टाइम लावाल, म्हणजे जेवढं ऑर्गनायझेशन टाइम लावाल तर तेवढा लॉस जास्त होणार आहे. कारण की तेवढाच तो म्हणजे जो काही हॅकर वगैरे आहे त्या सिस्टममध्ये आणखी नातात जात, म्हणजे जो काही इम्पॉर्टंट डेटा आहे तो सगळा हॅक करून घेतील, रिसोर्सेस अवेलेबल करून घेतील. आपल्याला रिसोर्सेस ते पण यूज करता येणार नाही, आपल्याला फक्त ते डेटा कव्हर अप करायला लागेल फक्त. तर जेवढा टाईम जास्त तेवढा म्हणजे इन्सिडेंट जास्तीत जास्त हार्मफुल होऊन जाणार आहे. मग त्यासाठी काय करायला लागेल, त्यासाठी इनिशियल रिस्पॉन्स फेजमध्ये या सगळ्या ॲक्टिव्हिटी कशा स्टॉप करता येतील हे फाइंड आउट करायला लागेल. त्यासाठी फर्स्ट बघा क्विक अँड इफेक्टिव्ह डिसिजन मेकिंग सगळ्यात इम्पॉर्टंट. त्यानंतर क्विक गॅदरिंग ऑफ इन्फॉर्मेशन इन फॉरेन्सिकली साऊंड मॅनर. जे काही फॉरेन्सिक टीमला इन्फॉर्मेशन लागणार आहे, म्हणजे की इन्सिडेंट हॅपन झाल्यानंतर काय काय ॲक्टिव्हिटीज परफॉर्म झाल्या ऑर्गनायझेशनमध्ये, तर ते सगळे डॉक्युमेंट त्याचं करणं गरजेचं आहे. सगळी इन्फॉर्मेशन गॅदर करणं गरजेचं आहे. प्रॉपर एस्केलेशन ऑफ द इन्सिडेंटमधनं प्रॉपर एस्केलेट व्हायला पाहिजे, एस्केलेट करता यायला पाहिजे. तर त्याला म्हणतात प्रॉपर एस्केलेशन. म्हणजे यातून बाहेर कसं पडायचं हे बघायला पाहिजे, की इन्सिडेंट तर झाला आहे पण ह्याच्यातनं मिनिमम लॉस होऊन आपला डेटा कसा काय प्रिव्हेंट करता येईल आणि पुन्हा आपली सिस्टम आहे तशी कशी होईल, यासाठी प्रॉपर एस्केलेशन करणं गरजेचं आहे. नेक्स्ट, क्विक नोटिफिकेशन ऑफ द पार्टिसिपंट्स रिक्वायर्ड टू असेंबल युअर CSIRT. आता जी काय CSIRT टीम आहे तर ती काय इन्सिडेंट हॅपन झाल्यानंतर त्यानंतर ॲक्शन्स परफॉर्म वगैरे करण्यासाठी ती रिस्पॉन्सिबल आहे. आणि जे काही एम्प्लॉईज ज्यांनी तो इन्सिडेंट पाहिला तर त्यांचे ॲक्शन्स त्यांनी ॲक्शन परफॉर्म करणं गरजेचं आहे. त्यासाठी ते सगळे असेंबल होतील CSIRT टीम टू मीट challenges, document and well rehearse process is required. आता त्यासाठी डॉक्युमेंटेशन गरजेचं आहे या सगळ्या गोष्टीची. काय नेक्स्ट टाइम जर इन्सिडेंट जर झाला तर आपण कुठल्या स्टेप फॉलो केलेल्या, कुठली स्ट्रॅटेजी यूज केलेली ते त्यातून अंडरस्टँड होईल. आता बघा फर्स्ट स्टेप इनिशियल इन्सिडेंट. हा इन्सिडेंट परफॉर्म झाला, इन्सिडेंट ऑकर्स पॉईंट इन द ऑनगोईंग. त्यानंतर इनिशियल नोटिफिकेशन, म्हणजे सर्वांना इन्फॉर्म केलं गेलं, सर्व एम्प्लॉईजना, सगळ्या स्टेक होल्डर्सना, क्लायंट्सना, हायर लेवल मॅनेजमेंटला तिथं नोटिफिकेशन गेल्या. रेकॉर्ड डिटेल्स रेकॉर्ड केले गेले की काय काय ॲक्शन परफॉर्म करायचे, कुणाला इन्फॉर्म करायचं आहे,
त्यानंतर काय स्ट्रॅटजी डिसाईड करायचे, डॉक्युमेंट किंवा इन्फॉर्मेशन कशी गॅदर करायची, ते सगळं डॉक्युमेंटेशन आणि त्याचं रेकॉर्ड मेंटेन केलं गेलं. नंतर इन्सिडेंट डिक्लेरेशन, सगळ्यांना इन्फॉर्म केलं गेलं की इन्सिडेंट झाला आहे आणि तुम्ही आता त्या रिलेटेड केअर घ्या की ज्यामुळं जास्त कमीत कमी लॉस होईल. त्यानंतर असेंबलिंग द सी एस आर टी टीम जी आहे, जी ऑर्गनायझेशन डिसाईड करते, तर ती गॅदर झाली टू हँडल सच टाईप ऑफ सिच्युएशन. मग त्यामधनं ते ॲक्शन काय काय परफॉर्म करणार, फर्स्ट एस्केलेशन, त्यातनं सगळ्यांना बाहेर कसं काढता येईल या इन्सिडेंटमधून, सगळ्यांना इन्फॉर्म कसं करता येतील टीम मेंबरला, आणि सिलेक्टिंग द टीम मेंबर, त्यातनं जे काही इन्सिडेंट झाले ज्यांतून आपल्याला हेल्प होऊ शकते असे टीम मेंबर सिलेक्ट करणं पण त्यावेळी गरजेचं आहे. ओके, तर फर्स्ट आहे मग यातली स्टेप ऑप्टेनिंग प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन. आता या इन्सिडेंटच्या रिलेटेड प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशन मिळणं गरजेचं आहे. तर ती कशी ऑप्टेन करणार, द इनिशियल स्टेप्स ऑफ एनी इन्व्हेस्टिगेशन आर टू गेट इनफ डेटा to decide proper response. That is the objective of the initial response stage. Your organization initial response ought incorporate exercise. For example, complying. आता ज्यावेळी आपला अटॅक झाला तर त्यावेळी इनिशियल रिस्पॉन्स सगळ्यात महत्त्वाचा आहे त्या स्टेज, आणि त्याच्यामध्ये काय केलं तर प्रिलिमिनरी डेटा गॅदर केला जातो. आता त्यासाठी कुठल्या गोष्टी केल्या जातो, रिसिविंग द इनिशियल नोटिफिकेशन ऑफ अन इन्सिडेंट, सगळ्यांना इनिशियल नोटीस म्हणजे की ऑर्गनायझेशनमध्ये अटॅक झाला आहे सिस्टीमवर, ते सगळं इनिशियल नोटिफिकेशन दिलं जातं. रेकॉर्डिंग द डिटेल्स आर द इनिशियल नोटिफिकेशन. काय काय आता इनिशियल रिस्पॉन्स काय काय द्यायचं, ती स्ट्रॅटजी काय काय हे त्याचं नोटिफिकेशन दिलं जातं. असेंबलिंग द सी एस आर टी जी टीम आहे, जी अशा क्रुशल स्टेजला जे काही ऑर्गनायझेशनला म्हणजे त्यातनं एस्केलेट करायला हेल्प करते, ती सी-एस-आर-टी टीम गॅदर होईल. त्यानंतर ट्रॅडिशनल इन्व्हेस्टिगेशन स्टेप्स, जे काही एम्प्लॉईज असतील त्यांनी पूर्वी जर असा अटॅक झाला असेल तर काय स्टेप्स परफॉर्म केलं आहे टू प्रिव्हेंट फ्रॉम द अटॅक, असे स्टेप्स ते परफॉर्म करतील. कंडक्टिंग इंटरव्ह्यूज, म्हणजे जे काही ज्यांनी इन्सिडेंट बघितलं आहे, काय ॲक्शन परफॉर्म झालं आहे, कुठल्या नवीन फाईल क्रिएट झाला आहे, सिस्टीम लॉगमध्ये काय डेटा आला आहे, तर त्या लोकांना जे काही ज्यांनी हा फेस केला इन्सिडेंट त्यांना त्याकडून ती इन्फॉर्मेशन गॅदर केली जाईल थ्रू अँड इंटरव्ह्यू. डिटरमाइन वेदर द इन्सिडेंट इज हायलाइटेड ऑर नॉट, आणि मग त्यानंतर इन्सिडेंट तो हायलाईट करायचा का नाही, म्हणजे क्लायंटपर्यंत पोचवायचं का नाही, हे डिटरमाइन केलं जाईल. नेक्स्ट आहे स्टेप डॉक्युमेंटिंग स्टेप्स टू टेक. त्यानंतर काय ॲक्शन परफॉर्म करायची तर त्याचं डॉक्युमेंटेशन बनवलं जातं. द अदर रिझन फॉर द इनिशियल रिस्पॉन्स स्टेज is the document step. The should document step that should be taken by recording the subtle elements of an incident in an composed manner. Your organization will have exact number of the kinds of attack that happen, their recurrence, the harm brought about by the attacks, and the impacts of the attacks had your organization. आता ज्यावेळी अटॅक होतं तर त्यावेळी या गोष्टी डिसाईड केल्या जातात की आता यानंतर त्या अटॅकला फेस कसं करायचं, कुठल्या स्टेप्स परफॉर्म घ्यायचं, कुणी काय परफॉर्म करायचं, तर ह्याचं एक पॉलिसी डिसाईड केलं जातं आणि त्याचं नोटिफिकेशन सगळ्या एम्प्लॉईजना प्रोव्हाइड केलं जातं. सच मेजरमेंट्स लाईक आर बेसिक टू मेजरिंग द रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फॉर हॅव्हिंग अ फॉर्मलाइज इन्सिडेंट रिस्पॉन्स प्रोग्राम. आता इथं रिस्पॉन्स प्रोग्राम डिसाईड केला जातो की ज्याच्यामधून आपल्याला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळेल. ओके, जे काही आपला लॉस झाला आहे तो लॉस कव्हर अप करायला पाहिजे आपल्याला, तर त्यासाठी ज्या काही नेसेसरी स्टेप्स आहेत तर नेसेसरी स्टेप्स इथं परफॉर्म होतील. आता नेक्स्ट पॉईंट आहे एस्टॅब्लिशिंग अँड इन्सिडेंट नोटिफिकेशन प्रोसिजर. सगळ्यांना इन्फॉर्म करायचं आहे की अटॅक झाला आहे, त्यासाठी काय स्टेज आपण फॉलो करतो आहे. द फॅब्रिकेट अ स्ट्रॉंग इन्सिडेंट रिस्पॉन्स प्रोग्राम, पार्टिसिपेशन ऑफ एव्हरी वन ऑफ युअर एम्प्लॉईज इज रिक्वायर्ड. तर ह्याच्यामध्ये फेस करण्यासाठी सगळे एम्प्लॉईनी म्हणजे फर्स्ट प्रायोरिटी ती पाहिजे की ह्या अटॅकला आपण कसं फेस करायचं. इन युअर ऑर्गनायझेशन इन्सिडेंट रिस्पॉन्स ऑट टू बी एव्हरीबडीज टॉप प्रायोरिटी. आता यातनं बाहेर सगळ्यात कसं पडायचं, बाकीचे जे काही म्हणजे बाकीचं वर्क तर काय होणार नाही आहे कारण की सिस्टम वगैरे सगळ्या लॉक झाल्यात, रिसोर्सेस यूज करता येत नाही. तर या अशा स्टेजला, अशा डिफिकल्ट स्टेजला कसं फेस करायचं ही सगळ्या एम्प्लॉईची टॉप प्रायोरिटी आहे की यातून बाहेर कसं पडायचं. इट इज द फंडामेंटल टू बिल्ड अप नोटिफिकेशन टेक्निक्स फॉर द क्लायंट्स टू रिपोर्ट पोटेन्शियल कॉम्प्युटर सिक्युरिटी इन्सिडेंट्स. तर यातलं सगळ्यात फंडामेंटल काय आहे
तर जी काही क्लायंटची सिक्युरिटी आहे तर त्यांना ह्याच्याबद्दल नोटिफिकेशन देणं. ॲज अ मेजर aspects of your current security awareness program, you ought to advise the clients to how to report incident. म्हणजे काही क्लायंट्स जे आहेत एंड युजर्स आहेत तर त्यांना इन्फॉर्मेशन कशी प्रोव्हाइड करायची या इन्सिडेंटची. कारण की सपोज जर तुमची वेबसाईट डाऊन आहे, तुमचं प्रोडक्टला क्लायंटला अप्रोच करता येत नाही, तर त्यांना समजणार कसं की काय ॲक्च्युअल प्रॉब्लेम झाला आहे. त्यासाठी डिफरंट वेज आहेत की ज्या थ्रू आपण क्लायंटशी किंवा एंड युजरशी, सप्लायरशी, जे काही स्टेक होल्डर्स आहेत किंवा मॅनेजमेंटशी आहे, तर त्यांना हे सगळं आपण इन्फॉर्म करू शकतो बाय द वे ऑफ टेलिफोन, ईमेल, इंटरनेट साईट, इंट्रानेट साईट or other system. There are different ways are available using that the employees or the CSRT team communicate with the other employees, clients, stakeholders, etc. Likewise, think about making as a computer security awareness notice that has the suitable instrument to report the potential computer security incident. Making the incident response handler clear to clients will maintain a strategic distance from the confusion. आता यामध्ये जे काही क्लायंट्स वगैरे आहेत तर आता ह्या सगळे वेज आहेत टेलिफोन, ईमेल, पण बेटर वे काय आहे तर तुमची जी काही वेबसाईट डाऊन झाली तर तिथंच इन्फॉर्म करून द्या क्लायंटना की साईट अंडर कन्स्ट्रक्शन ऑर सम इन्सिडेंट हॅज बीन हॅपन सो द सिस्टम इज डाऊन नाव, वी विल रिकवर ऑर गेट बॅक यू विदिन सम आवर. असं डायरेक्ट क्लायंटला इन्फॉर्म करून द्या, त्यामुळे कन्फ्युजन होणार नाही. नाहीतर समजणार नाही की आता सपोज ही वेबसाईट वेगळीच दिसते किंवा त्याच्यावर काही डेटाच दिसत नाही आहे. तर हे कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी असा तुम्ही मेसेज आपल्या सिस्टीमवरच पुटअप करू शकता. नेक्स्ट आहे रेकॉर्डिंग द डिटेल्स आफ्टर इनिशियल डिटेक्शन. आता इनिशियल डिटेक्शन झाल्यानंतर जे काही डिटेल्स आहेत तर ते सगळे डॉक्युमेंटाईज करणं गरजेचं आहे. टू डेव्हलप द ऑर्गनाइज इन्क्लूड रिस्पॉन्स फ्रॉम प्रोग्राम चेकलिस्ट आर रिक्वायर्ड. सो इनिशियल रिस्पॉन्स चेकलिस्ट इज देअर टू रेकॉर्ड द डिटेल्स आफ्टर द इनिशियल नोटिफिकेशन ऑफ ॲन इन्सिडेंट. तर जे काही इनिशियल डॉक्युमेंट्स बनवायचे आहेत तर त्याचं चेकलिस्ट बनवणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये चेकलिस्टमध्ये काय असणार की एक पहिली चेकलिस्ट जनरल इन्फॉर्मेशनची आणि दुसरी मोर स्पेसिफिक डिटेल. आता जनरल इन्फॉर्मेशनमध्ये जनरल इन्फॉर्मेशन डज नॉट कंटेन मोर टेक्निकल इन्फॉर्मेशन. दिस इन्फॉर्मेशन इज यूज टू रिस्पॉन्ड एंड युजर फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता त्या जनरल इन्फॉर्मेशनमध्ये काय काय घेतलं जातं बघा. डेट्स, द इन्सिडेंट वॉज डिटेक्टेड, ज्या दिवशी इन्सिडेंट झालं त्याची डेट. त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द पर्सन कंप्लिटिंग द फॉर्म. जे काही फॉर्म फिलअप करतात जे काही चेकलिस्टमधले तर त्यांची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन. त्यानंतर नेक्स्ट कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द पर्सन हू डिटेक्ट द इन्सिडेंट. ज्याने इन्सिडेंट फर्स्ट फेस केला त्याची कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन आणि टाईप ऑफ इन्सिडेंट. आता ह्यानंतर मोर डिटेल्स इन्फॉर्मेशन काय पाहिजे. द मेंबर ऑफ द CSRT यूज चेकलिस्ट टू ॲड्रेस द टेक्निकल डिटेल्स सराउंडिंग द इन्सिडेंट. इट्स इम्पॉर्टंट फॉर द CSRT मेंबर्स टू पर्सनली रिस्पॉन्ड टू ऑप्टेन अँड रेकॉर्ड दिस इन्फॉर्मेशन. आता पहिली चेकलिस्ट बनवली की ज्यामधनं फक्त डेट, त्यानंतर कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन घेतले आणि इन्सिडेंटचा टाईप आपल्याला अंडरस्टँड झाला. तर ह्याच्याबरोबर आपल्याला काही डिटेल इन्फॉर्मेशन घ्यायला लागेल आणि CSRT टीम जी आहे ती स्वतः चेकलिस्ट बनवून ती सगळी इन्फॉर्मेशन गेट करते, कारण की ती फ्युचर इन्व्हेस्टिगेशनसाठी युजफुल राहते. आता त्यामध्ये बघा काय काय आहे. फर्स्ट, मेक अ मॉडेल ऑफ द रिलिव्हंट सिस्टम. जी काय सिस्टम आहे तुमचं त्याचं मॉडेल एक क्रिएट केलं जातं. त्यानंतर सिस्टमच्या डिटेल्स घेतल्या जातात. ऑपरेटिंग सिस्टीम कुठली यूज केली आहे, प्रायमरी युजर कोण आहे, एक्सटर्नल युजर कोण आहे, सेकंडरी युजर्स कोण आहेत, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर फॉर द सिस्टम, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर कोण आहे. त्यानंतर नेटवर्क ॲड्रेस, IP ॲड्रेस काय आहेत. त्यानंतर सिस्टमचं नेटवर्क नेम काय आहे. वेदर देअर इज अ मॉडर्न कनेक्शन टू द सिस्टम, कनेक्शन्स कुठले आहे, कुठली टोपोलॉजी यूज केली आहे, क्रिटिकल इन्फॉर्मेशन काय होती सिस्टममध्ये, इन्सिडेंटचे कंटेंट काय काय आहे, वेदर जर इन्सिडेंट प्रोग्रेसमध्ये आहे का ऑनगोईंग आहे. त्यानंतर वेदर द नेटवर्क मॉनिटरिंग इज रिक्वायर्ड. नेटवर्क मॉनिटरिंग गरजेचं आहे का, त्यामधले नेटवर्क IPs कुठले पॅकेट्स आहेत ते चेक करणं गरजेचं आहे. वेदर द सिस्टम इज स्टील कनेक्टेड टू द इंटरनेट ऑर द नेटवर्क. इफ नॉट, हू ऑथराइज द रिमूव्हल ऑफ द सिस्टम फ्रॉम द नेटवर्क अँड व्हेन इट विल पुट बॅक ऑनलाईन. तर जर नेटवर्क जर डाऊन असेल तर त्याला कोण रिस्पॉन्सिबल आहे. आता ज्यांनी ते डाऊन करून ठेवलं असेल तर ते पुन्हा ऑनलाईन कधी येणार.
म्हणजे सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटकडून ही इन्फॉर्मेशन मिळू शकते. इन्सिडेंट ज्यावेळी हॅपन झाला तर जनरली काय केलं जातं, नेटवर्क डाऊन केलं जातं, की ज्यामुळं ऑनलाईन अटॅकर जे आहेत ते आणखीन तुमच्या सिस्टीममध्येही इन होऊ शकणार नाहीत. तर वेदर बॅकअप स्टेप्स एक्झिस्ट फॉर द रिलिव्हंट सिस्टम. त्यासाठी बॅकअप म्हणजे जो काही डेटा आहे तो बॅकअप घेण्यासाठी बॅकअप टेप्स अवेलेबल होता का. वेदर देर इज अ रिक्वायरमेंट टू कीप नॉलेज ऑफ अन इन्सिडेंट ऑन नीड टू नो बेसिस. तर यामध्ये whether there is a requirement to keep the knowledge of incident on a need to know basis. तर हे जे जे काही रिक्वायरमेंट्स होते तर ते रिक्वायरमेंटबद्दल म्हणजे इन्सिडेंटबद्दल इन्फॉर्म होण्याची जी काय हे आहे रिक्वायरमेंट तर ती मेंटेन केली आहे का. वेदर द रेमेडियल स्टेप्स काही इनिशियल स्टेप्स घेतल्या आहेत का, म्हणजे आता इन्सिडेंट झाला त्यानंतर फायरवॉल मधले डिटेल्स घेणं किंवा फिल्टरिंग करणं, नवीन ॲक्सेस कंट्रोल लिस्ट जनरेट करणं, असे काही रेडीमेड स्टेप्स घेतल्या आहेत का. वेदर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड इज बिंग स्टोर्ड इन प्रोटेक्टेड टेम्पर प्रोड्यूस मॅनर. प्रिलिमिनरी इन्व्हेस्टिगेशन काय केलं, आय पी ॲड्रेस काय होते इन्व्हॉल्व इन्सिडेंटमध्ये. वेदर एनी इन्व्हेस्टिगेटिव्ह स्टेप्स ऑर ॲक्शन्स हॅव ऑलरेडी बीन टेकन. इनिशियल रिस्पॉन्स द्यायच्या आधी कुठलीही स्टेप्स वगैरे परफॉर्म केली आहे का. आय पी ॲड्रेस काय होते. त्यानंतर वेदर द फॉरेन्सिक डुप्लिकेशन क्रिएट केलं आहे का. सपोज एखादी हार्ड डिस्कमधला डेटा लॉस झाला आहे तर तो त्याचं डुप्लिकेशन वगैरे क्रिएट केलं आहे का. तर ही सगळी इन्फॉर्मेशन ही चेकलिस्ट बनवली जाते आणि त्यातनं ही सगळी इन्फॉर्मेशन गॅदर केली जाते डिटेल इन्फॉर्मेशन. त्यानंतर केस नोट्स चेकलिस्ट आर टू कॉम्प्लिकेटेड. द अल्टरनेटिव्ह चेकलिस्ट इज केस नोट. केस नोट इज अ डॉक्युमेंटेशन विच रिपोर्ट्स द स्टेप्स दॅट आर टेकिंग ड्युरिंग द इन्सिडेंट रिस्पॉन्स प्रोसेस. आता चेकलिस्ट डिफिकल्ट आहे तर त्यापेक्षा केस नोट बनवणं इझी आहे की ज्याच्यामधनं ज्यावेळी इन्सिडेंट हॅपन झाला त्यानंतरच्या ज्या काही स्टेप्स परफॉर्म केल्या तर त्याचं सगळं रेकॉर्ड ठेवलं जातं. This is the duty of the member of CSRT to maintain well-written notes of details surrounding of incident. CSRT जी काही ऑर्गनायझेशननी डेव्हलप केली असती तर त्या CSRT मेंबरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ही सगळं डॉक्युमेंटेशन क्रिएट करणं. Next, incident declaration. It is important to understand that the reported activity is computer security incident. If you come across suspicious activity which present an incident, but you are not sure about the consider it incident until it proven. जोपर्यंत इन्सिडेंट झाला असं प्रूव्ह होत नाही तोपर्यंत आपण त्याला सस्पिशियस ॲक्टिव्हिटी म्हणतो. की ज्यावेळी तो कन्सिडर होईल की किंवा त्या रिलेटेड प्रूफ मिळतील की आपलं खरंच इन्सिडेंट परफॉर्म झाला त्यानंतरच आपण काय करतो, इन्सिडेंट डिक्लरेशन करतो. टू अवॉइड स्पेंडिंग टाईम ऑन नो इन्सिडेंट देअर इज अ फ्यू क्वेश्चन्स दॅट कॅन बी कन्सिडर. तोपर्यंत इन्सिडेंट झाला आहे की नाही हे डिसाईड होत नाही तोपर्यंत बघा या इन्फॉर्मेशनचा आपण यूज करू शकतो. वॉज देअर इज अ शेड्यूल सिस्टम or network outage that caused the resources to be unable during the type of incident. ज्यावेळी इन्सिडेंट झाला तर त्यावेळी नेटवर्क डाऊन झालंय किंवा अदर रिसोर्सेस यूज करत नाही असं काही रिपोर्ट मिळाला का. Was there an unscheduled and unreported outage of the network service provider that caused resources unavailable. तर त्यावेळी इन्सिडेंट ज्यावेळी झाला तर त्यावेळी असे काही सस्पेक्टेड ॲक्टिव्हिटीज किंवा इन्सिडेंट परफॉर्म झाले का की ज्यातनं तुमचं नेटवर्क सर्व्हिस एक्सटर्नल युजर यूज करते. वॉज द अफेक्टेड सिस्टम आत्ताच रिसेंटली सिस्टीम अपग्रेड किंवा पॅच किंवा रिकॉन्फिगरेशन परफॉर्म केलं होतं का किंवा मॉडिफाय केलं होतं का, काय सिक्युरिटी कमी केली होती का. Was testing being performed on network would lock out accounts or cause resources to unavailable. तर सिक्युरिटी सेटिंग्स किंवा टेस्टिंग काय परफॉर्म केलं होतं का, त्यासाठी काही सिक्युरिटी सेटिंग्समध्ये चेंज केले होते का की अदर युजर पण सिस्टममध्ये एनरोल होऊ शकेल असं काय. फॉर इन्सायडर इन्सिडेंट आर देअर एनी जस्टिफिकेशन फॉर द ॲक्शन्स अँड एम्प्लॉई that taken that remove or lessen the suspicions. जे काही इन्सिडेंट झाला त्यावेळीचे जे काही इंटरनल एम्प्लॉईज होते तर त्यांच्यावर काय ॲक्शन परफॉर्म केली ॲज अ सस्पिशियस म्हणून.
In the case when the incident occur, you are not able to tell it immediately. At this time, assign the incident case or incident number, making its real incident worth the investigation is. ज्यावेळी तुम्हाला लगेच CSRT टीमला किंवा हायर मॅनेजमेंटला इन्फॉर्म करायला जमत नाही तर त्यावेळी डॉक्युमेंट मेंटेन करून त्याचा इन्सिडेंट नंबर तिथं त्याच्यावर राईट करणं गरजेचं आहे. Next point, assembling CSRT. Several organizations form CSRT. Some CSRT are formed dynamically according to the particular response to an incident instead of established centralized team, which is decided dedicated to the responding to incident. आता काही ऑर्गनायझेशन मध्ये असतात की एक टी टीम सेपरेटली वर्कआउट करत असते की असे इन्सिडेंट झाले तर कसं त्यावर ॲक्च्युली वर्क करायचं किंवा ऑन दी स्पॉट जेव्हा इन्सिडेंट होतं तर त्यावेळी डायनामिक जे काही एम्प्लॉईज आहेत तर ते एम्प्लॉईज गॅदर करून ते इन्सिडेंटवर ॲक्शन परफॉर्म करतात. To prepare a team, the particular incident organization have identified the types of skills and resources required from the rest of organization टू रिस्पॉन्ड दॅट पर्टिक्युलर इन्सिडेंट. इन्सिडेंट झाल्यानंतर तो इन्सिडेंट कुठल्या प्रकारचा आहे त्यासाठी कुठल्या स्किलची लोकं लागतात हे आयडेंटिफाय करा किंवा कुठल्या टाईपचा अटॅक होता हे आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे. There is no need to go through notification procedure and increase of an incident until a certain incident occur. Preparing CSRT requires the following activities. आता तोपर्यंत म्हणजे जोपर्यंत इन्सिडेंट ॲक्च्युअल परफॉर्म झाला की नाही हे डिटेक्ट होत नाही तोपर्यंत नोटिफिकेशन सगळ्यांना द्यायची काही गरज नाही आहे. तर CSRT टीम बघा ॲक्टिव्हिटीज कुठल्या परफॉर्म करते. डिटरमाइन इन्क्रीज प्रोसिजर, इम्प्लिमेंटेशन नोटिफिकेशन प्रोसिजर, त्यानंतर स्कोपिंग अँड इन्सिडेंट असेंबली द ॲप्रोप्रिएट रिसोर्सेस. त्यामध्ये फर्स्ट आहे बघा डिटरमाइन इन्क्रीज नाही येतं एस्केलेशन आहे. डिटरमाइन्स एस्केलेट प्रोसिजर यातनं बाहेर पडायची प्रोसिजर. तर देर इज नो नीड टू ॲब्सोल्यूट रिस्पॉन्स फॉर एव्हरी इन्सिडेंट विथ अन इंटरनॅशनल CSRT mobilize for worst case scenario. And assurance is required whether the incident handled at local level or at corporate level. If there is an involvement of the internal employee in the incident, then it will damage only local business unit. जर आता समजा या अटॅकमध्ये जर इंटरनल एम्प्लॉईज जर इन्क्लूड असतील तर जे काही बिझनेस युनिट आहे तर ते इट विल डॅमेज ओनली लोकल बिझनेस युनिट. तर तेच फक्त म्हणजे जर आता समजा ऑर्गनायझेशनच्या वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत पण जर इन्सिडंट जो काही झाला तो इंटरनल एम्प्लॉईजनं जर घडून आला असेल तर इट इज रिलेटेड विथ द देअर पर्टिक्युलर लोकल युनिट. म्हणजे सपोज जर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये इन्सिडेंट हॅपन झाला आणि त्यासाठी त्याच ऑर्गनायझेशनमधले एम्प्लॉई जर रिस्पॉन्सिबल असेल तर इट्स लिमिटेड ओनली फॉर दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन ओनली. बाहेरचे जे काही त्याला कनेक्टेड ऑर्गनायझेशन आहेत किंवा त्याचे जे काही वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत त्याच्यावर तो इफेक्ट होणार नाही. It does not include the theft of trade secret or disclose the data of client, which is handled at local level. If the outsider is involved in the incident, then the affect the multiple locations, so it is handled at the corporate level. जर त्यामध्ये सपोज जर इंटरनल्स लोक जर इन्वॉल्व असतील तर ट्रेड सिक्रेट थेफ्ट हे असलं काही लॉस होणार नाही. पण जर आउटसाइडर जर इन्वॉल्व असेल तर तो या सगळ्या गोष्टी हॅक करतो की म्हणजे तुमचं ट्रेड सिक्रेट काय आहे, तुमचा इम्पॉर्टंट डेटा काय आहे, थेफ्ट काय करता येईल. ओके. आणि दॅट मस्ट बी हँडल बाय द कॉर्पोरेट लेवल. ऑर्गनायझेशनमध्येच तो काय करता येईल हँडल करता येईल. नेक्स्ट आहे इम्प्लिमेंटिंग नोटिफिकेशन प्रोसिजर. आता सगळ्यांना नोटिफाय करायचं आहे की इन्सिडेंटबद्दल आणि काय ॲक्शन परफॉर्म करायची त्यांनी ते नोटिफिकेशनमध्ये द्यायचं आहे. तर त्यासाठी बघा द ऑर्गनायझेशन मस्ट बी सेंट्रल पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फॉर ऑल डिटेक्ट ऑर द सस्पेक्टेड इन्सिडेंट. मेक दिस पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट परमनंट मेंबर of CSRT who is well versed in your organization acceleration notification procedure. तर CSRT टीमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्या सगळ्यांना नोटिफाय करणं की अबाउट द इन्सिडन्स आणि त्यासाठी एक सेंट्रल प्रोग्राम डिसाईड करणं की ज्यांना त्या सगळ्या एम्प्लॉईजला गॅदर करून या इन्सिडेंटचं सिरियसनेस इन्फॉर्म करणं. द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट
for organizing CSRT, individual should be set up much sooner than an incident happens. Maintain this information in a notification checklist. The notification checklist contains the information required. Contact all the team members. तर जेव्हा इन्सिडेंट हॅपन झाला त्यानंतर इमिजिएटली त्याची इन्फॉर्मेशन सगळ्या एम्प्लॉईजना देणं गरजेचं आहे आणि सगळ्यात ही टॉप प्रायोरिटी आहे. Next, the CSRT member must have to know at what time use the recorded contact information, recorded organization notification checklist, and when to notify the proper people and ongoing incident. आता CSRT कडे सगळे राईट्स आहेत की ह्या इन्सिडेंटचे जे काही इन्फॉर्मेशन कुणाला प्रोव्हाइड करायची, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कुणाला करून घ्यायचं, त्या रिलेटेड चेकलिस्ट कशी बनवायची, त्याचं नोटिफिकेशन सर्वांना कसं प्रोव्हाइड करायचं, हे सगळे डिसिजन CSRT घेते. इंटरनल इन्व्हेस्टिगेशन ऑफन रिक्वायर्ड द डायव्हर्स रूल्स of notification than external security incident. If you notify maximum people about the internal investigation, then are chances that the subject of investigation will find he or she is the center of the investigation. जर ऑर्गनायझेशनमध्ये जर दोन टाईपचे आहेत, एक इंटरनल इन्व्हेस्टिगेशन आणि एक्सटर्नल इन्व्हेस्टिगेशन. जर इंटरनल इन्व्हेस्टिगेशन जर होणार असेल तर त्यातनंच एक पर्सन रिस्पॉन्सिबल ठरवता येईल की या इन्व्हेस्टिगेशनसाठी. नोटिफिकेशन इन्व्हॉल्व ओनली पीपल दॅट नीड टू नो अबाउट द इन्व्हेस्टिगेशन can really help with the investigation, will not confuse or panic or otherwise hinder uh, hinder the investigation, are not dear friends of the suspect. तर आता या लोकांना इन्फॉर्म केलं जातं की जे खरंच इन्व्हेस्टिगेशनमध्ये युजफुल होणार आहे. त्यानंतर नीड टू नो अबाउट द ज्यांना खरंच इन्व्हेस्टिगेशनबद्दल म्हणजे इन्फॉर्म करणं गरजेचं आहे आणि जे कन्फ्यूज करणार नाहीत, पॅनिक करणार नाहीत इन्व्हेस्टिगेशनमध्ये, आणि सस्पेक्ट जे आहेत ते त्यांच्याशी काही रिलेशन नसतील अशा लोकांना नोटिफिकेशन दिलं जातं. स्कोपिंग अँड इन्सिडेंट अँड असेंबलिंग द ॲप्रोप्रिएट रिसोर्सेस. तर यामध्ये incident response needs quick decision and speed up which you act regularly saves your organization time and money as well as the reflects on its reputation. आता इन्सिडेंट रिस्पॉन्स करणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये क्विक डिसिजन घेणं, कारण की जेवढ्या कमी टाईममध्ये आपण इन्सिडेंटला रिस्पॉन्स करू तर तेवढंच ऑर्गनायझेशनचा टाईम, मनी आणि त्याचं रेप्युटेशन वाचणार आहे. When you assemble the CSRT, the first step to determine the specialist required for the work. The number of type of the people on the team depend on this factor. आता ज्यावेळी CSRT टीम असेंबल होईल त्यावेळी फर्स्ट काय करायचं की हा जो काही इन्सिडेंट आहे तो प्रॉपरली कोण हँडल करू शकेल हे डिसाईड करणं आणि त्याला इन्व्हेस्टिगेटर हेड बनवणं. आता त्यासाठी बघा या गोष्टीचा विचार करायला पाहिजे की इन्सिडेंट किती क्रुशल आहे. तर त्यामध्ये बघा कुठले पीपल किंवा कुणाकडे रिस्पॉन्सिबिलिटी दिली जाते ते त्यासाठी बघा हे फॅक्टर्स विचार केले. हाऊ मेनी वर्कस्टेशन इन्व्हॉल्व, त्यामध्ये किती सिस्टीमवर अफेक्ट झाला आहे, किती वर्कस्टेशन इन्व्हॉल्व आहेत. ऑपरेटिंग सिस्टम, हाऊ मेनी ऑपरेटिंग सिस्टीम इन्व्हॉल्व्स, त्यामध्ये किती कुठल्या ऑपरेटिंग सिस्टीम इन्व्हॉल्व आहेत. त्यानंतर वर्नॅक्युलर ॲक्टिव्हिटीज काय काय परफॉर्म झाली, त्यानंतर टाईम फ्रेम काय चेंज झाला आहे, त्यानंतर युअर ऑर्गनायझेशन डिझायर फॉर द बिग ऑर द स्मॉल इन्व्हेस्टिगेशन. यासाठी ऑर्गनायझेशन काय डिसाईड करते की स्मॉल टीमच द्यायची का म्हणजे बिग टीम इन्व्हेस्टिगेशनसाठी. ऑर्गनायझेशनची काय डिझायर आहे, वेदर ऑर नॉट लिटिगेशन इज प्रोबेबल, म्हणजे काय लिगल ॲक्शन वगैरे परफॉर्म करायची आहे का नाही, इंटरनल इन्व्हेस्टिगेशन कोण प्रोव्हाइड करायचं आहे का नाही, आणि सर्वात महत्त्वाचं वेदर द सब्जेक्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन इज अवेअर ऑफ द इन्व्हेस्टिगेशन. जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये ॲक्टिव्हली वर्क करणार आहे तर त्यांना त्या रिलेटेड प्रोसिजर्स वगैरे सगळ्या माहिती आहेत का, ह्या फॅक्टरचा आपण विचार करणार आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट लेक्चरला आपण असाइन टीम लिडर, त्यानंतर टेक्निकल स्टाफ आणि नेक्स्ट परफॉर्मिंग ट्रॅडिशनल इन्व्हेस्टिगेशन स्टेप्स हे बघू नेक्स्ट लेक्चरला. त्या सेशनला इथं आपण स्टॉप करू.
तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही विचारू शकता आत्ताच. काय डाऊट आहे का कुणाला? दामिनी, हेमांगी, प्रणाली, प्रथमेश, सौरभ, झियान, काय डाऊट आहे का कुणाला? एवढ्या जणांची प्रेझेंटी लागणार आहे, बाकी सगळ्यांची अब्सेंटी. आणि मग नंतर मी प्रॅक्टिकल वगैरे चेक करणार नाही, त्याचं मी स्क्रीनशॉट घेतो. त्यामुळे बाकीच्यांना पण इन्फॉर्म करा की तुमचा अटेंडन्स मस्त आहे. ओके. दामिनी काय डाऊट आहे का? हेमांगी? नाही नाही, पण सर थेअरी लेक्चर आहे भरपूर. हा, सब्जेक्टच थिअरी आहे पूर्ण. हम्म. सगळ्या फक्त असं समजून घेऊन लक्षात ठेवायला लागणार. स्टेप्स सगळ्यात महत्वाचे. स्टेपमध्ये आत तुम्ही लिहू शकता त्याचं कंटेंट हवं तसं तुमच्या वर्डमध्ये तुम्हाला जे समजलं ते. फक्त जे काही हेडलाईन पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवा की कुठल्या पॉईंटमध्ये काय राईट करायचं आहे. हो हो. काय डाऊट असेल तर विचारा. वाचून बघा महत्वाचं, त्याशिवाय डाऊट्स येणार नाही. काय सर? अभ्यासाला सुरुवात करा. एक्झाम बद्दल नोटिफिकेशन आलेत बघा. कधी एक्झाम सर? एप्रिलमध्ये लागेल एक्झाम. एप्रिल मध्ये ना? हां, पण आता सब्जेक्ट पण भरपूर आहे. अभ्यासाला चालू करा. ठीक आहे. ओके ओके, ठीक आहे सर. आणि प्रोजेक्ट पण करायचा या सेमिस्टरला. हो ठीक आहे, आपण सेशन एंड करूया. हो. थँक्यू.